देवमाणूसमधला अध्याय 11 मार्च भागामध्ये आता लाली गोपाळावर भारी की गोपाळ लालीवर भारी हा मोठा ट्विस्टच आहे. म्हणजे बघा ना, गोपाळचे दागिने पैसे याची बॅग लालीच्या हातात आणि लालीच्या पैशाच्या बॅगा गोपाळच्या हातात. आता तुम्हीच ठरवा कोण कुणावर भारी. आता जाणून तर घेऊया लालीच्या पैशाच्या बॅगा गोपाळच्या हाती कशा आल्या. तर घडतं असं, गोपाळ बाहेर पडू नये म्हणून लाली बरोबर नियोजन करते, पण तो देवीसिंगच तो काय शांत बसत नाही आणि बरोबर बाहेर पडतो. तो पोचतो जामकरच्या घरी. आता लाली लोकेशन बघून म्हणते, मला वाटलंच होतं माझा नवरा नक्कीच नाटक करत असणार आणि कुठे पोचणार हे बरोबर माहिती होतं. पण गोपाळजी जा काही केलं ती शालू तुमच्या काय हाती लागत नाही. पण देवीसिंग गेलेला असतो ते साकेतचा जीव घेण्यासाठी. आता मागच्या भागात मी अपडेट दिलेच होते की देवीसिंग साकेतचं औषध बदलतो आणि शालू साकेतला औषध देते आणि त्यामुळे साकेतला रक्ताची उलटी होते. पण अरे हो, आपल्याला काय जाणून घ्यायचं लालीच्या पैशाच्या बॅगा देवीसिंगच्या हातात कशा आल्या. आता लाली तिथून जाताना देवीसिंगच्या पैशाची आणि दागिन्याची बॅग घेऊन जाते आणि नंतर देवीसिंग दुकानात येतो. आता दुकानात लालीनं बघून त्याला खूप आनंद होतो. तो आता साकेतचा विचार करत असतो. आता तो साकेत औषध घेणार आणि कायमचा त्याला आराम मिळणार. पण या लालीचं काहीतरी करावं लागणार. एकदा की तिचे पैसे हातात आले तिला पण कायमचा आराम देणार. लाली, तुला माहिती नाही तू कोणाशी पंगा घेतला. हा देवीसिंग आहे, देवीसिंग. याला आजपर्यंत कुणीही हरू शकलं नाही. आता रात्र होते आणि देवीसिंग झोपायचं नाटक करतो, पण काही केल्या लालीला काही झोप येत नाही. ती आता उठते, जिथे पैसे पुरलेले असतात तिथे जाते. त्याच्या शेजारी अजून एक खड्डा खांदते आणि ही पैशाची बॅग टाकते. आता देवीसिंग पाठलाग करत बरोबर तिच्या मागे जातो. लालीला खांदतानी पैसे पुरतानी सगळं बघत असतो. आता लालीचे पैसे सापडले म्हणून त्याला खूप आनंद होतो. लाली आता पैसे पुरते, इकडे तिकडे बघते आणि निघून जाते. तो आता खड्ड्याशेजारी जातो आणि म्हणतो, येतो येतो येतो. त्याला कान लावत म्हणतो, येतो तुम्हाला घेऊन जायला. हसत म्हणतो, फार वेळ नाही लावणार, थोड्याच वेळात येतो. आता त्याच्यावर थाप मारतो आणि म्हणतो, लाली, मी म्हणलो होतं ना तुला हा देवीसिंग आहे. हा कधी कुणाचा नव्हता आणि कुणाचा झाला पण नाही. आता हे पैसे घेणार, त्या लालीला संपवणार आणि गाव सोडणार. देवीसिंग प्लॅन तर करतो, पण लालीकडे मात्र त्याचं लोकेशन असतं. लाली घरी जाते तर गोपाळ गायब असतो. ती म्हणते, हे कुठे गेले. तेवढ्यात आता देवीसिंग येतो आणि विचारतो, काय हो लालीजी, अजून झोपल्या नाही का. ती म्हणते, नाही, पण तुम्हाला एवढा उशीर का झाला. तो म्हणतो, अहो काम, आज खूप काम होतं. लाली म्हणते, बरं हातपाय तोंड धा, मी जेवायला वाढते. आता देवीसिंग एवढा खुश असतो, स्माईल करतो आणि मान हलवतो. आता लालीलाही समाधान असतं. हे घरी येण्याच्या पहिले पैसे पुरले आणि बरोबर घरी आले. आता कोण होणार चोरावर मोर हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.